पाहुण्यांना विनंती करतो आपण विराजमान व्हा. पुढचा सन्मान आपण करणार आहोत. व्यासपीठावरती उपस्थित जयप्रकाश सावंत साहेब उपस्थित आहेत. सावंत साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. जयप्रकाश सावंत साहेबांचा देखील आपण सन्मान करत आहोत. मायाची आपुलकीची शाल आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची गोड आठवण असणारे हे आकर्षक मोमेंट देऊन साहेबांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. जयप्रकाश सावंत साहेबांचा इथे मात्र सन्मान. त्यानंतर आपण पुढचा सन्मान करणार आहोत. संकेतजी देसाई साहेब देखील उपस्थित आहेत. संकेत देसाई साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. तर विनंती करतोय. त्याचबरोबर त्यांचा मिसेस नम्रता देसाई मॅडम देखील उपस्थित आहेत. दादा वहिनीची जोडी आणि दोघांचा सन्मान आपण मंचावरती करत आहोत. सचिन दादांच्या शुभ हस्ते इथे मात्र आपण सन्मान करत आहोत. भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य करत असतात आणि भारतीय जनता पार्टी सोबत त्यांची निष्ठा आणि साहेबांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. आपण पाहतोय फ्रेम मध्ये संकेतजी देसाई साहेब आणि त्यासोबतच त्यांच्या मिसेस नम्रता देसाई मॅडम. दादा वहिनीची जोडी आणि दादा वहिनीच्या जोडीचा इथे मात्र सन्मान केला जातोय. शिवतेज मंगल मूर्ती चषक आपण एन्जॉय करत आहोत आणि खऱ्या अर्थाने मंगल मूर्ती चषकामध्ये त्या स्पर्धेच्या सहकार्यामध्ये सर्वांचा हात आणि सर्वांसोबत सर्वांना पुढे नेणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यामुळे दादांचा सन्मान इथे मात्र केला जातोय. तर मान्यवरांना विनंती करतो आपण विराजमान व्हा आणि बघूयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे मात्र ही रखरखती मॅच प्रेक्षकांना पाहण्यासाठी खऱ्या अर्थाने हा जिवंत ज्वाला ग्रंथ आता लिहिला जाईल आणि मजा येईल या मॅच मध्ये. आपण सुरू करूया हा सामना. चला वेळ घेऊ नका, प्रॅक्टिस थांबवा. सामना इम्पॉर्टंट आहे. आपल्याला 3 सामने हे कव्हर करायचे आहेत आणि वेळेच्या आधी 10 वाजेच्या आधी आपल्याला सर्व सामने संपवायचे आहेत. कारण वेळेचं बंधन आहे आपल्याकडे, त्यामुळे 10च्या आधी आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे आहेत. कुठल्या प्रकारचं रिस्ट्रिक्शन आपल्याला इथे मेंटेन करत असताना महत्वाची गोष्ट आहे की कुठल्या प्रकारचा त्रास आपल्या नागरिकांना झाला नाही पाहिजे, हा आपण प्रयत्न करूया. सामना सुरू करा. अंपायर्स रेडी आहेत ग्राउंडवर मॅच सुरू करण्यासाठी आणि दोन्ही आघाडीच्या फलंदाज ग्राउंडच्या प्रवेश करतायत. या डावाची सुरुवात करण्यासाठी डेव्हिल जॉर्ज 11 या संघाकडून शुभम लोखंडे आणि आपण बघतोय म्हणजे ध्रुवन चिले डावाची सुरुवात करतील आणि कॉमेंट्री बॉक्स मधून या सामन्याची सुरुवात करतील. ऐकूया कॉमेंट्री पासून आवाज, म्हणजेच आमचे समालोचक मित्र मयूर भोईर यांना. धन्यवाद. सामन्याला सुरुवात करण्या अगोदरच मंचावरती पाहुण्यांचं स्वागत आणि त्यासोबतच आज ज्यांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस देखील आहेत असे आमचे मित्र ओमकारजी लुडवे सर, त्यांना देखील वाढदिवसाचा मनपूर्वक शुभेच्छा. जिजा 11चे खेळाडू आहेत आणि आज मात्र व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचं देखील त्यांना या संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीने, आमच्या कंट्रोल रूमच्या वतीने अगदी ट्रक भरून वाढदिवसाच्या शुभेच्छा. तर बघूयात मैदानामध्ये जिथे मात्र खऱ्या अर्थाने ही लढत पाहायला मिळते. लढतीची एक वेगळी मजा आहे, कारण की 1 on 1 जेव्हा कोणी भिडतं ती मजाच वेगळी असते. आणि आता मात्र दोन्ही बाजूला ऑडियन्सचा प्रतिसाद प्रचंड मिळालाय. अशा या दोन्ही टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला आहे डेव्हिल 11 जॉर्ज, तर एका बाजूला आहे श्री 11 दिवा डोंबिवली. वायकट्टा ज्यांनी गाजवला ती श्री 11 दिवा डोंबिवली. महाराष्ट्राचं क्रिकेट ज्यांनी गाजवलं ती डेव्हिल 11 जॉर्ज. डावाला सुरुवात, पहिलाच बॉल वरती खणखणीत सुरुवात. अंडरम क्रिकेटचा सायंटिस्ट आणि शुभम लोखंडेचा बॅट मधून पहिला आविष्कार. धावा 4 पहिल्याच बॉल वरती. उगाच नाही म्हणत मी याला अंडरम क्रिकेटचा सायंटिस्ट. हा आविष्कार करतच असतो, इन्व्हेन्शन करतच असतो, वेगवेगळे स्ट्रोक आपण त्याच्या बॅट मधून पाहत असतो. असा आज शुभम लोखंडे.
ओ पुन्हा एकदा पुढे येऊन बॅक टू बॅक, बाय वन गेट वन फ्री. दोन चौकार सलगचे, एक ऑफ साइडला तर दुसरा ऑफ साइडला. फलंदाज तोच, पण त्याचा अंदाज बदलत नाही. दोन बॅक टू बॅक चौकार. आणि तिसरा चौकार आला तर नो डाऊट आमच्या कमिटीच्या तिजोरीतून 500 रुपये फलंदाजाला मिळतील. प्रत्येक फलंदाजासाठी ही सुवर्ण संधी आहे. हॅट्रिक साठी देखील सुवर्ण संधी आहे आमच्या कमिटीकडून. 500 रुपयांचं पारितोषिक पटकावण्याची संधी आहे. खऱ्या अर्थाने या कमिटीने एक शिकवलंय की सर्वांना आपलंसं कसं करायचं, सर्वांना आपलंसं करून प्रेक्षकांसोबत प्रत्येकाचा पाहुणचार इथे मात्र शिवतेज मंगलमूर्ती संघाच्या माध्यमातून होतच असतो. प्रत्येकाचा पाहुणचार इथून मात्र केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र मैदानामध्ये काय घडतं, अधिक वेगाने फेकण्याचा प्रयत्न, हातावरती नियंत्रण नाहीये. सिग्नल येतो तो म्हणजे व्हाईट बॉलचा धावा झाला धावफलकावरती. त्या म्हणजे 9 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. ओ पुन्हा एकदा सायंटिस्टचा अजून एक आविष्कार, शुभम लोखंडे मारतोय सलगचे 3-4. विशाल जाधवच्या समोर खेळ जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतो. जबरदस्त खेळ शुभम लोखंडेचा आणि तितकंच जबरदस्त व्यक्तिमत्व मंचावरती उपस्थित होत आहेत. आदरणीय सन्माननीय विलासजी दारिस्तेकर साहेब आणि त्यासोबतच देवीचा पाडा 40+ जितू पाटील सरांना आपण पाहतो. हे दोन दमदार व्यक्तिमत्व नेहमी एकत्रच असतात आणि जेव्हा जेव्हा विलासदादा आणि जितूदादा एकत्र असतात तेव्हा एक वेगळा माहोल बनतो आणि त्या माहोलची एक वेगळी मजा आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 14-14. 14 धावा स्कोरबोर्ड वरती लागल्यात. आता मात्र चेंडू हातातून निसटलाय. 14 धावा स्कोरबोर्ड वर लागल्यात. धाव फलक इथे मात्र अधिक वेगाने निघालाय. स्ट्रायकिंग एंड वरती रोहन सिले. ओ रोहन सिलेचा हा स्ट्रोक, आरसीचा डाव कसा विफल जाईल. स्लॉट मध्ये टाकलेला बॉल, पुढ्यात टाकलेला बॉल आरसीने फिरवलाय तर फिरणार नक्कीच. धावा 4. अठरा धावा धावफलकावरती लागल्यात. रोहन सिलेला आपण पाहतो. धावा धावफलकावरती लागल्या. स्कोरबोर्ड वरती धावफलक वेगाने निघालाय. सुरुवातच दमदार आपल्याला पाहायला मिळतं. दिमागदार सुरुवात. 3 रोहन ने मात्र 3 चौकार रोहनने नॉन स्ट्रायकिंग एंड वरून पाहिले आणि जेव्हा मात्र तो स्ट्राइक वर आला आणि त्याने देखील डावाला पुन्हा एकदा पुढे नेण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 22-22. 22 धावा धावफलकावरती. डेव्हिल 11 जॉर्ज संघ आपण खेळताना पाहतोय. त्या अगोदर देखील डेव्हिल 11 जॉर्ज संघ श्री 11 दिवा डोंबिवली संघासमोर या क्रीडांगणावरती आला होता. तेव्हा मात्र विजय झाला होता तो म्हणजेच टीम डेव्हिल 11 जॉर्ज संघाचा. वायकट्टामध्ये जेव्हा जॉर्ज आणि श्री 11 दिवा डोंबिवली एकमेकांच्या समोर होती तेव्हा मात्र विजय झाला होता तो म्हणजेच श्री 11 दिवा डोंबिवली संघाचा. देवा प्रतिष्ठान या स्पर्धेमध्ये जेव्हा एकमेकांच्या समोर तेव्हा देखील विजय झाला होता श्री 11 दिवा डोंबिवली संघाचा. आतापर्यंत 3 वेळा एकमेकांच्या समोर आले, 2 वेळा बाजी मारली श्री 11 दिवा डोंबिवली संघाने. एकदा बाजी मारली ती म्हणजेच डेव्हिल 11 जॉर्ज संघाने आणि आता मात्र चौथ्यांदा एकमेकांच्या समोर आलेत. तरी देखील 1+ आहे श्री 11 दिवा डोंबिवलीकडे. तोच बराबरी करायची आहे, लेवल करायची आहे. त्याच लेवल मध्ये मात्र पहिल्याच बॉलवरती हर्षितच्या अगेन्स्ट देखील टॅपचा फटका. शुभम मात्र आज डील फक्त चौकारांमध्येच करतोय. खेळाडूंनी देखील लक्ष द्या की तुमच्याकडे रिव्ह्यू फक्त व्हाईट बॉल नो बॉल साठीच.
गोलंदाजाच्या ऍक्शन वरती कोणताही आक्षेप घेतला तर त्यासाठी कोणताही रिव्ह्यू नसेल. पुढे येऊन अजून एक चांगला फटका. मागच्या फटक्यावरती ताकद पाहिली, या फटक्यावरती नजाकत पाहतोय. दोन बॅक टू बॅक चौकार. सलगचा तिसरा आला तर पुन्हा एकदा आमच्या कमिटीच्या तिजोरीला पडेल थोडा धक्का. दोन चौकार तर आलाय, एकदा करून दाखवलं. बघूया पुन्हा एकदा शुभम करतोय का, व थांबून खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खाली राहिला. डॉट बॉल इथे मात्र येतो. आतापर्यंत 9 बॉल पाहिले प्रशांत सर. 9 बॉल मधील आतापर्यंत पहिला डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. प्रत्येक बॉल वरती धावा घेतल्या जातात. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न. काय घडलं मैदानामध्ये, आणि इथे मात्र दोन्ही गाड्या एका सुळावरती. विकेट इथे मात्र मिळेल. रोहनला इथे मात्र माघारी पाठवलं. रनआउटची विकेट मिळते. आणि आता मात्र रोहन बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज येतो सुनील विश्वकर्मा. एक सितारा गेला, दुसरा सितारा येतोय. महाराष्ट्राचं अंडरम क्रिकेट आणि महाराष्ट्राच्या अंडरम क्रिकेट मध्ये अनेक साऱ्या कोपऱ्यांमध्ये जाऊन या खेळाडूंनी आपल्या नावाचा परिचय दिलाय. त्यातीलच एक भाग तो म्हणजे सुनील विश्वकर्मा. कल्याणचा हा खेळाडू आज डोंबिवलीमध्ये चमकण्यासाठी आलाय. स्ट्रायकिंग एंड वरती मी ज्याला म्हणत असतो अंडरम क्रिकेटचा सायंटिस्ट, तो शुभम लोखंडे. इथं डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 31 धावा स्कोरबोर्ड वर लागल्यात. इथे मात्र पुन्हा एकदा एक आविष्कारी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न. सुनील निघालाय आणि इथे मात्र रनआउटची विकेट. दोन फलंदाज बाद झालेत आणि दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. आज मात्र संघामध्ये स्थान शुभम लोखंडे डेव्हिल 11 जॉर्ज संघामध्ये खेळतोय. पण मूळचे जे खेळाडू आहेत जॉर्ज 11चे रोहन आणि सुनील ते मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. हे पाहायला मिळतं जेव्हा एखादा नवीन खेळाडू आपल्या सोबत येतो आणि तो ताळमेळ बिघडतो. कारण की जर रोहन आणि सुनील कदाचित असता तर ही एक धाव घेतली असते. ते कॉलिंग, एकत्र खेळणं, एकत्र सराव करणं ते फार गरजेचं होतं. पण 2 विकेट मिळालात. शुभमचा चांगला खेळ आतापर्यंत झालाय. शुभम आतापर्यंत चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅट मधून 6 बाउंड्रीज आपण पाहिल्यात, 5 बाउंड्रीज आपण पाहिल्यात. 2 रोहनचा बॅट मधून आला होता. सुनीलचं खातं खुललं नाही. सुनीलचे डॉक्युमेंट जप्त करून टाकले, त्याचं खातंच खुललं नाही. पण आता बघूयात नवीन फलंदाज येतो सागर पाऊसय. अर्थातच चिट्टू पाऊसय. हा देखील खेळाडू मिस्टर 360 म्हणून ओळखला जातो. मैदानाच्या चारी बाजूला अचानक भयानक कधी फटका येऊ शकतो. त्यामुळे अशी कोणतीच जागा नाहीये की फिल्डिंग युनिट स्वतःला असं समजत असेल की मी आता या भागात आहे तर मी सुरक्षित आहे. सागर पावसे घेतोय तर प्रत्येक खेळाडूला ऍक्टिव्ह राहणं फार गरजेचं आहे. गोलंदाजी मार्क वरती किरण शिंदेचा पहिला बॉल. शिंदेने मात्र पहिला फेकला. पहिल्याच बॉल वरती शांत ठेवलंय. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 31 झालेत. पहिल्या ओव्हर मध्ये आरसीचा खेळ पाहिला. आता मात्र आपण शिंदेचा जोर पाहतोय. इथे मात्र सुटशूट करण्याचा प्रयत्न. एंड अंपायर की उंगली खड़ी यानी कि बॉलिंग यूनिट की निकल पड़ी.
रनआउटची विकेट. शुभम लोखंडे देखील माघारी परतलाय. 3 विकेट रनआउटच्या. ताळमेळ बिघडला आणि ताळमेळ बिघडत असताना कुठेतरी डेव्हिल 11 जॉर्ज संघ आता मात्र अडचणीत सापडला. समस्या स्वतःहून उत्पन्न केल्यात कारण की 3 विकेट रनआउटच्या आहेत. चेगा बंद करतोय. एक फ्रेम सागर निघालाही नव्हता. शुभम सागरच्या बाजूला आहे. कलेक्टिंग आणि स्टंप सोबत कनेक्शन आणि विकेट. आमच्या पंचांनी तर ते पहिलेच पाहिलं आणि त्यांनी अधोरेखित देखील केलं होतं की विकेट मिळाले. सूरज म्हात्रे यांनी स्वतःची स्किल देखील खूप इम्प्रूव्ह केली आहे कारण की सर्वांना पडलेला प्रश्न सूरज म्हात्रेने अगदी सहजतेने सॉल्व्ह केला होता. चांगले अंपायरिंग. केपीएल मध्ये देखील सूरजला आपण पाहिलं आणि एस आणि एस ची ही जोडी आहे. संकेत भगतला आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. मगासे आपण होतो आणि आता मात्र सूरज म्हात्रे स्क्वेअर 7 या मॅच मध्ये मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. अंकेश पाटणे. अंकेश देखील थोडीशी साथ देतोय पण दिवा डोंबिवलीच्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण संकेत भगत आणि सूरज म्हात्रे यांना पाहतो मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. खेळ की अदालत आहे आणि या अदालतचे हे न्यायाधीश आहेत. पण सध्या तरी या क्रिकेटच्या कोर्टामध्ये ही केस चालू आहे. किरण शिंदेने पहिली अपील तर केली आहे. त्याची याचिका दर्ज होण्या अगोदर बघूयात. आमचा टेक्नॉलॉजीचा वापर करूयात. अंपायरने सांगितलंय की आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तर टेक्नॉलॉजीचा वापर देखील करूयात. माणसाने टेक्नॉलॉजी बनवली आहे आणि माणसाच्या फायद्यासाठी टेक्नॉलॉजी बनली आहे. जोपर्यंत माणसाचा फायदा होतो त्या टेक्नॉलॉजी कडून तोपर्यंत सर्व चांगलं आहे. ज्या दिवशी टेक्नॉलॉजी माणसांचा वापर करायला लागेल त्या दिवशी धोक्याची घंटा वाजेल. मॅनपॉवर अख्खी कमी होईल. तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने बेरोजगारी देखील वाढेल. सध्या तरी आपण पाहतोय tenniscricket.in युट्यूब वरती सर्वात पहिले कोणती वाहिनी जर आली असेल क्रिकेटच्या स्पर्धा कव्हर करण्यासाठी तर ती आपण पाहतो tenniscricket.in आणि त्याच वाहिनीवरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. आज मात्र कित्येक वर्षापासून क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतोय आणि कित्येक साऱ्या स्पर्धेमध्ये tenniscricket.in ने चांगलं कार्य केलं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील आपण tenniscricket.in चं वर्क पाहिलंय. डोंबिवली मधील सर्वात मानाची प्रीमियर लीग अर्थातच डोंबिवली प्रीमियर लीग मध्ये देखील tenniscricket.in चं काम पाहिलंय. कामगिरी चांगली करत राहायची. कामं ऑटोमॅटिकली मिळतात कारण की मी नेहमी म्हणत असतो की पहचान से मिला हुआ काम ज्यादा समय तक नहीं टिकता. काम से बनी हुई पहचान हमेशा लंबे समय तक टिकती है और हमेशा फायदेमंद भी होती है. ओ इथे मात्र पुढे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉन वरती थ्रो. थोडासा लेझी रेस. स्टंप वरती धडक घेतली. बॉल पकडण्यासाठी ओमकार गेला. ओमकारने सहजपणे उचलण्याचा प्रयत्न केला. कावळा बसायला आणि फांदी तुटायला. त्याला असं वाटलं की दुसरी धाव घेणारही नाही आणि दुसरा धावायचा प्रयत्न केला. प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं. ह्याचं उत्तम उदाहरण कल्याण डोंबिवली मध्येच आहे. फार लांब जायची गरजही नाहीये. कालचाच दिवस आठवा. प्रयत्न केल्यावरती यश प्रत्येकाला मिळतं. ओ इथे मात्र डप्पा पडला. बॉल फिरला. जबरदस्त खेळ पाहायला मिळतो. पहिल्या ओव्हर मध्ये आरसीचा जबरदस्त खेळ होता तर आता तिसऱ्या ओव्हर मध्ये शिंदेचा जोर पाहतोय. ओ इथे मात्र क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. अजूनही धक्का लागत असताना डेव्हिल 11 जॉर्ज संघाला. तोच डेव्हिल 11 जॉर्ज संघ ज्याने पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल धावा आपण विचार केला तर 22 बनवल्या होत्या आणि आता मात्र 3 षटकं उलटून गेली आहेत. स्कोरबोर्ड वरती धावा मित्रांनो किती असतील? धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 33. पुढच्या 12 बॉल मध्ये फक्त 11 धावा खर्च केल्यात. श्री 11 दिवा डोंबिवली संघाने कमबॅक केलंय. 2 बॅटिंग पॉवर प्ले
पंचांचा सिग्नल आला. चौथ्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेचा वापर केला. या स्पर्धेचा नियम आहे 2025 डिसेंबरचा महिना 14 तारीख सहायक नगर मध्ये जी क्रिकेटची पाठशाला घडली संकेत भगतच्या नेतृत्वाखाली आणि त्या रात्रीच चमकलेले हे वायकट्टा चषकाचे मानकरी हे असेच नाही झालेत. काय या खेळाडूंची चर्चा अजूनही होते सोशल मीडियावरती, अजूनही ती रील व्हायरल होते. कट्टा आमचा चषक आमचा. अंडरम क्रिकेटचा वर्ल्ड कप ज्यांनी जिंकला तो संघ आहे श्री 11 दिवा डोंबिवली आणि त्यांच्या समोरच महाराष्ट्राचे अंडरम क्रिकेटचे सितारे डेव्हिल 11 जॉर्ज. इथे मात्र जलद गतीने धाव घेण्याचा प्रयत्न. खेळाडू साईपाल डाव लगावतोय. थोडस पडतायत पण म्हणतात ना की पडत पडतच इतिहास घडत असतो. इतिहास घडवायचा आहे तर थोडासा संघर्ष करावाच लागेल. आता हा पडलेला डाव पुन्हा एकदा उभा करायचा आहे तर थोडी मेहनत करावी लागेल, थोडा जोर काढावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 34 धावा धावफलकावरती. कारण की प्रत्येक वेळी नशिबाच्या आधारावरती आपण राहू शकत नाही. मेहनत तितकीच करणं फार गरजेचं है क्योंकि किस्मत ऐसी चीज है जो वक्त आने पर बदल जाती है और समय हर किसी का आता है. ओ इथे मात्र क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. साईपालाला साईपाल गेला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय देवेन. गुलदास हर्षित. मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू तिथे मात्र त्यांना नॉ साइड वरती थ्रो चलत गतीने आला. स्मॉल रिफ्लेक्सेस मध्ये आपण पाहतोय आणि पंचांनी इथे मात्र अधोरेखित केलंय. विकेट मिळाले रनआउटची. अजून एक फलंदाज रनआउटच्या माध्यमातून इथे मात्र बाद होतो. पण पंचांनी रिव्ह्यू घेतला. चेक करूयात रनआउट आपण चेक करूयात. tenniscricket.in पुन्हा विचारलेला तुम्हाला हा प्रश्न आणि नो डाऊट विदाउट एनी ऑप्शन तुम्ही उत्तर देखील आमच्यापर्यंत लगेच पोहोचवाल. जबरदस्त क्लिअरिटी आहे. कॅमेरावर देखील तितकंच चांगलं. शेवटपर्यंत चेंडूचा पाठलाग फ्रंट कॅमेराने जितकं विजन क्लिअर करता आलं तितकं क्लिअर झालं. लगेच सेकंड कॅमेराचा रोल आणि सेकंड कॅमेराने देखील आपल्या समोर आपण पाहतोय. सर्वप्रथम आपण पाहतोय एक्झॅक्टली काय घडलं. थोडीशी दुविधा मनस्थिती वारंवार चेक केलं जाईल. सूरज मात्र देखील चेक करतात. थोडा डिफिकल्टीज कारण की एक एक फ्रेम मागे यावं लागतंय, एक एक फ्रेम पुढे जावं लागतंय. छोटी छोटी मार्जिन्स कव्हर करावं लागतात. Please give me the another angle. I'm not satisfied. आणि इथे मात्र क्लिअर विजन आलं. अंपायर्स आय थिंक तिथे मात्र निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. फलंदाज बाद. विकेट इथे मात्र मिळाली आहे. क्वेरी करेक्ट आहे की हात आधी लागला होता का, पण ज्यावेळी चेंडू कलेक्ट झालाय त्यावेळी मात्र चेंडू हातामध्ये आणि तो सरळ यष्टांवरती धडकलाय. पंचांनी आमच्यापर्यंत जी माहिती पोहोचवली लगेच आम्ही तुमच्यापर्यंत दिली. रनआउटची ही विकेट आहे. रनआउटची विकेट मिळाल्यानंतर धावा झाल्या धावफलकावरती आपण पाहतोय.
रनआउटची विकेट आणि आतापर्यंत गडी गमावलेत ते म्हणजे 6. आणि आता मात्र नवीन फलंदाज येतो परांगण. विजय स्पोर्ट्स गांधारली संघामध्ये या खेळाडूला पाहायचो सुरुवातीच्या काळामध्ये. तोच परांगण मैदानामध्ये येतोय. गुलदास हर्षित तयार स्ट्रायकिंग एंड वरती. ओ इथे मात्र मगाशी सांगितलं अचानक भयानक कुठेही फटका कधी येऊ शकतो हीच तर ओळख आहे चिट्टू पावसेची. 4 धावा इथे मात्र मिळाल्यात. कदाचित इथे मात्र फटका खेळायचा नव्हता. थर्ड मॅन मध्ये जो प्रोटेक्शन आहे त्या दिशेला स्ट्रोक खेळायचा होता पण चेंडू जातोय बाउंड्री लाईनचा बाहेर. रिझल्ट हवा तो मिळाला 4 धावांच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय म्हणजे 38 धावफलकावरती. प्रीमियर लीगचा जमाना आहे. इथे मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती ट्राय हिट करण्याचा प्रयत्न नेम चुकला पण तरी देखील इथे मात्र रनआउटची विकेट मात्र मिळते. 38 एक महिना अगोदर आपण ISCL पाहिली. आता मात्र आपण ISPL पाहतोय आणि त्यासोबतच महिलांची प्रीमियर लीग अर्थातच वुमन प्रीमियर लीग देखील आपण एन्जॉय करतोय. प्रीमियर लीगचा जमाना आणि खऱ्या अर्थाने प्रीमियर लीगने मात्र प्रत्येक खेळाडूचं बँक बॅलन्स देखील तितकेच वाढवलं. 38 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज आकाश. अडतीस धावा धावफलकावरती 38. पहिल्या ओव्हर मध्ये 22 होत्या. त्यानंतर संघ पहा कुठे आहे कमबॅक केलाय. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राइक वरती थ्रो येतोय. 1 धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39 39 धावा आतापर्यंत झाल्यात. 4 षटकांचा खेळ आपण पाहिला तर 4 षटकांमध्ये 39 धावा चांगल्या झाल्यात. क्रिकेटच्या खेळाला सपोर्टशी मध्येच या मॅचचा आनंद घेतात. खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती जे मान्यवर येत असतात त्यांना मात्र शहरातील मोठी नामे हस्ती असतात त्यांना आपण नेहमी इन्व्हाइट करतो पण ऑडियन्सला मात्र कोणी इन्व्हाइट नाही करत. ऑडियन्सला मात्र कोणी इन्व्हाइट करत नाही. ते मात्र स्वतःहून येतात चांगल्या खेळाला सपोर्ट करण्यासाठी. धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 39. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 39 39 झालं वर्षित 39. अंतिम षटकाला आणि अंतिम षटकामध्ये या 2 फलंदाजांची सर्जरी करण्यासाठी ओमकार पाटणीचा वापर केला. डोंबिवलीचा कोहिनूर. ओमकार पाटणीचा पहिलाच बॉल प्रचंड वेगाने फेकलाय पण खऱ्या अर्थाने सगळ्या मौल्यवान वस्तूच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि मौल्यवान वस्तूंपेक्षा नुकताच मी सोशल मीडियावरती अनेक जणांचे भाषण पाहत होतो. त्यामध्ये खूप चांगलं वाक्य मी पाहिलं की अनेक साऱ्या मौल्यवान वस्तू आपण पाहतो दागदागिने पाहतो पण खऱ्या अर्थाने माणसांची खरी संपत्ती ही जमीन आहे आणि त्यामुळे जमिनीलाच रिअल इस्टेट हा वर्ड दिला. फार सुंदर शब्द होता आणि खऱ्या अर्थाने तो खरा शब्द आहे.
जमिनीचीच जर आपण गद्दारी केली तर मात्र पुढे आपल्याला नुकसान खूप मोठं होईल. 8 विकेट गेलेत आणि 7 रनआउट आहेत. हर्षल आम्हाला अशी माहिती देतो. फार सुंदर शब्द होता की जमिनीची खऱ्या अर्थाने व्याख्या समजणं फार गरजेचं. जर जमीन आपल्या हातातून गेली तर मात्र नुकसान खूप मोठं आहे भविष्यामध्ये. कारण की एक मात्र संपत्ती आहे जिला रिअल इस्टेट असा वर्ड दिला, ती जमीन आहे. रनआउटची विकेट मिळाली. का वायकट्टा चषकामध्ये आपण जर पाहिलं तर बेस्ट फिल्डरचा किताब मयुरेश म्हात्रेला मिळाला. त्याचं एक्झाम्पल सेट करत असताना आता मात्र अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न. सिग्नल आला तो म्हणजे व्हाईट बॉलचा. एक्स्ट्रा रन्स. हो आता मात्र चेंडूवर बॅटचा संपर्क झाला. कॅच ड्रॉप. गोलंदाज ओमकार चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र अजून एक वेगाने फेकलेला हा बॉल आणि इथे मात्र मिळाली विकेट. आता मात्र संकेतकडे आपण पाहतोय. संकेत आकाशला आता काय म्हणेल. मगाशीच सांगितलं की 2 कॅप्टन्स नेहमी चर्चेत असतात. सोशल मीडियावरती आपण पाहिलं देखील तो क्विज आला होता की कोणता कॅप्टन अंडरम क्रिकेट मधील सर्वांचा फेवरेट कॅप्टन आहे. संकेत भगतला पण कमेंट्स होता, रोहन सिल्लेला देखील तितक्याच कमेंट्स होत्या. आणि हे दोन्ही कॅप्टन जेव्हा एकमेकांच्या समोर येते ना तेव्हा मात्र प्रेक्षकांना एक वेगळीच मजा मिळते. जसा रनआउट आकाशने घेतला सगळेजण संकेतकडे पाहत होते. आतापर्यंत 7 रनआउट झालेत, 9 विकेट गेलेत. शेवटची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय आणि अंतिम 3 चेंडू देखील शिल्लक आहेत. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर 41-41. हो आता मात्र अजून वेगाने फेकण्याचा प्रयत्न, तर त्याची शिक्षा सुनवेल त्याचाच बंधू. अर्थातच मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्यांच्याच भावाला पाहतोय, अंकेश पाटणे. पण आपल्या भावाची चूक देखील लगेचच अधोरेखित करतायत अंपायर अंकेश. ओमकारचा पुढचा बॉल, इथं मात्र वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. थ्रो एकदा कंप्लीट. इथून मात्र होईल का पण विकेट, रनआउटची विकेट. आणि इथे मात्र संघ ऑल आउट देखील होता. संपूर्ण षटक कंप्लीटही झालं नव्हतं. 5 चेंडू आतापर्यंत झाले होते, 1 चेंडू अजूनही शिल्लक होता. धावा धावफलकावरती आपण पाहतो तर म्हणजे 42 टार्गेट असेल ते म्हणजे 43चं लक्ष. 43 धावा इथून मात्र बनवायच्यात श्री 11 दिवा डोंबिवली संघाला. आणि हे क्रीडांगण आपण पाहतो, या क्रीडांगणावरती अनेक साऱ्या स्पर्धा होत असतात. पण स्पर्धा कोणतीही असू देत, पण स्पर्धेमध्ये एक मात्र सहकार्य करणारं एक नाव असतं. जे छोटं काम असू देत किंवा मोठं काम असू देत, त्याला रात्री कितीही वाजता कॉल करा, थकून आलाय हे देखील पाहत नाही, जॉब वरून येतो, खूप मोठं ट्रॅव्हल करून येतो, तरी एक कॉल केल्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. असं आमचे जवळचे प्रणय कदम, अर्थातच आमचे भाऊ. खऱ्या अर्थाने कोणतीही क्रीडा स्पर्धा असू देत, प्रसाद सर रात्री 1 वाजता जरी कॉल केला, मुलगा अंधेरीवरून ट्रॅव्हल करून येतो पण ट्रॅव्हल करून थकत नाही. शनिवारचा दिवस असला तरी 1 वाजता कॉल केला तरी कोणतेही काम असू देत ते काम करण्यासाठी प्रणय कधी नाही नाही म्हटला. आमच्या स्पर्धेला देखील सहकार्य केलं. तर मंचावरती आपण सन्मान देखील करणार आहोत.
संकेतजी देसाई साहेबांना मी विनंती करतो, देसाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत। उपस्थित मान्यवर विलासजी दारिस्तेकर साहेब इथे मात्र उपस्थित आहेत। विलासदारांचा सन्मान आपण आपल्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत। खऱ्या अर्थाने व्यासपीठावरती या सर्व पाहुण्यांना पाहून आतापर्यंत सुरू असलेला हा क्रिकेटचा उत्सव महोत्सवामध्ये परावर्तित होतो। हे मोठमोठे मान्यवर जेव्हा क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित होतात, कारण की ही व्यासपीठाची शोभा शहरातील नामी हस्तींना बोलावून पूर्ण केली जाते आणि शहरातील नामी हस्ती अर्थातच उद्योगपती विलासजी दारिस्तेकर साहेबांचा इथे मात्र सन्मान केला जातो। संकेतजी देसाई साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहतो। कॅमेरामॅनला देखील विनंती करतोय की सन्मान आपण स्क्रीनवरती कंप्लीट करत आहोत। त्यानंतर आपण पुढचा सन्मान देखील करणार आहोत। विलास दारिस्तेकर हे नाव जेव्हा पुढे येतं त्यासोबतच त्यांच्या खांद्याला खांदा देत असताना त्यांचेच मित्र, त्यांचे जोडीदार, अर्थातच मी मगाशीच ज्याप्रमाणे म्हटलं की ही जोडी जेव्हा येते तेव्हा एक वेगळा माहोल बनतो आणि माहोलचे खरे हँडलर अर्थातच आमचे देवीचा पाडा संघाचे, ग्रामीण संघाचे जितू पाटील, जितू दादांचा देखील सन्मान आपण करणार आहोत। एक वेगळी पर्सनॅलिटी आहे। जितू दादांना खेळताना पाहत असाल तर त्यांची कॅप देखील एक अनोखी आहे। सगळ्यांच्या कॅप वेगळ्या असतात, कोण अम्ब्रेला कॅप परिधान करतो, कोण स्ट्रेट कॅप परिधान करतो, पण जितूची कॅप एक वेगळीच असते प्रसाद सर। त्यांची पर्सनॅलिटी अलग आहे, हटके पर्सनॅलिटी, आणि आता मात्र आपण पाहतो त्यांचा देखील सन्मान केला जातो आणि ड्रॉ देखील आपण तिथे लगेचच करत आहोत। तर मी पाहुण्यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते ड्रॉ देखील कंप्लीट केला जातो। एका चिठ्ठीवरती आय थिंक विनर लिहिलंय आणि 2 चिठ्ठ्यांवरती विजेता संघांची नावं लिहिली आहेत। तर ड्रॉ आपण ओपन करणार आहोत। अजिंक्य साई आणि रॉयल स्ट्रायकर संभाळण्यात दोन्ही टीमचे कोणी प्रतिनिधी उपस्थित असतील तर या ड्रॉ ओपन करत आहोत आपण। रॉयल स्ट्रायकर संभाळण्यात आणि अजिंक्य साई 11 दोन्ही टीमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत। ड्रॉ इथे मात्र ओपन केला जातो, आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती ठीक लाईव्ह। विलासांच्या हातामध्ये जी चिठ्ठी आहे त्या संघाला मात्र पुढे चाल मिळेल। रॉयल स्ट्रायकर संभाळण्यात संघाला एक मॅचची मेहनत कमी करावी लागेल। तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश त्यांचा झाला, अर्थातच मॅच आपल्याला पाहायला मिळेल अजिंक्य साई विपक्ष, यातून जो संघ जिंकेल त्या संघासोबत मॅच आपल्याला पाहायला मिळेल। मी तुर्तास सांगतो आपण कुठे जाऊ नका, एन्जॉय करत राहा। शिवतेज मंगल मूर्ती चषक या 2 संघांचा भरत मिलापाने ही एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या चांगल्या स्पर्धेमध्ये दुसऱ्या डावामध्ये जो दुसरा डाव फार महत्वाचा असतो, शेवटचा डाव, शेवटचं पान, शेवटच्या पानावरती आपण जे लिहितो ते मनातलं लिहितो, मनापासून लिहितो आणि इथे मात्र मनापासून खेळ या शेवटच्या डावामध्ये पाहायला मिळेल। कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो परिवर्तन आणि इन्व्हाइट करतो भारतातील नामवंत समालोचक, लोकप्रिय समालोचक प्रसाद परब सर यांना। थँक्यू थँक्यू, खूप खूप धन्यवाद मयूर भोईर। अत्यंत महत्वाची लढत मैदानाच्या आता सुरुवात 43 धावसंख्येचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी श्री 11 संघासमोर आणि बघायचं त्या ठिकाणी त्या धावसंख्येचा पाठलाग ते कशा प्रकारे करतील। प्रश्न घेऊन गोलंदाज सज्ज होतोय। पहिला चेंडू समोर ड्राईव्ह जसा शुभम लोखंडेने मारला होता त्याचं उत्तर देत असताना ओंकार पाटणे दर्जेदार सुरुवात, पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार। शुभम लोखंडेने पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता विशालच्या अगेन्स्ट आणि त्याचा उत्तर देणारा ओंकार पाटणे इथे देवेनला चौकार लगावतोय। अमित पडाळ यांच्याकडून एक पारितोषिक आलंय, 3 चेंडू 3 चौकार ओंकारसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि करण सावंतकडून सुद्धा सेम प्राइज पारितोषिक आहे, 3 चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। आणि थ्रू आउट द टुर्नामेंट जर कुठलाही फलंदाज जर 3 चौकार लागोपाठ मारतोय तर मंगल मूर्ती संघाकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। आणि शुभम कांबळे यांच्याकडून सुद्धा पारितोषिक आहे, ते खास करून ओंकारसाठी आहे, 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे 3 चौकारांसाठी।
तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. यानंतर आपण व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पवन मोरे यांचा सन्मानित करणार आहोत. आणि श्रीकृष्ण बागू यांच्या शुभ हस्ते हा सन्मानित होणार आहे. श्रीलेवन मधला कुठलाही फलंदाज जर 3 चेंडू 3 चौकार मारतो तर 500 रुपये कॅश प्राइज या सर्वांकडूनच आहे. 2 तर मारलेत बॅक टू बॅक, जसे शुभमने मारले होते सलग 2 चेंडू 2 चौकार. आणि बघायचं तिसरा येईल का. देवेन पुढचा चेंडू ऑन साइडला प्लेस केले, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, समोर उभा आहे, सर्कलच्या आतमध्ये उभा आहे, त्या ठिकाणी चेंडू जातो त्याच्या हातामध्ये. 2 चेंडू 2 चौकार, सुरेख सुरुवात, दर्जेदार सुरुवात ओमकारची. राऊंड विकेट. स्वीप केलाय, व्हॉट अ शॉट. साई पालच्या किंचित बाजून चेंडू निघून जातोय, थेट सीमारेषे बाहेर चौकार. व्हॉट अ स्टार्ट. मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स बाय ओमकार पाटणे. भवानी स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसेडर जसा मी उल्लेख केला, आज भवानी स्पोर्ट्सचे ओनर विनय पवार यांचा वाढदिवस सुद्धा आहे, त्यांना सुद्धा भरपूर साऱ्या शुभेच्छा. बॅकफुटला गेला, पंच केलाय, तिथे क्षेत्ररक्षक समोर उभा आहे. आणि आय थिंक थोड्या वेळात त्यांचं आगमन सुद्धा आपल्या बॅट्समॅनवर बघायला मिळणार आहे. द ओनर ऑफ ब्रँड ओनर ऑफ भवानी स्पोर्ट्स विनय पवार. 3 चौकार 1 सिंगल, धावसंख्येत भर, धावसंख्या 13. स्ट्राईक एंड आघाडीचा फलंदाज आपण बघतो म्हणजे महेश आलाय, महेश शिंदे. तेव्हा प्रतिष्ठान क्रिकेट स्पर्धेला बाईकचा मानकरी, ज्याने मात्र बाईक पटकावली. आणि समोर आपण बघतो तो वाय कट्ट्याचा मालिकावीर ओमकार पाटणे. म्हणजे दोघांनी आपापल्या करिअरमध्ये एक बाईक पटकावलेली आहे. इट्स अ प्राऊड मुवमेंट. ओके, मालिकावीरसाठी आपण बघतो की एलईडी टीव्ही भेटलेला आहे असं म्हणतात मोठ्या स्पर्धेमध्ये. 1 बाईक 1 टीव्ही, दोन्ही फलंदाज आघाडीला येत आहेत. धावसंख्या दाखल करून बघतो म्हणजे एकूण 13. पुढचा चेंडू देवेन, बॅकफुटला गेला, व्हॉट अ शॉट इज दॅट. सुई मधून ज्याप्रमाणे आपण धागा ओढतो ना, त्यासाठी जेवढी बारकाई लागते, एवढं टॅलेंट लागतं, कौशल्य लागतं, ते कौशल्य फटक्यात बघायला मिळालं. काय फटका होता, डोळ्यांचं पारणं फेडणारा. बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट, दर्जेदार सुरुवात. पॉवर प्ले मध्ये पहिल्या षटकात तब्बल 4 चौकार. आज ओमकार लोडबे यांचा सुद्धा वाढदिवस आहे. आपण इथे त्यांचा वाढदिवसाचा केक कट इथे करणार आहोत आपल्या सर्व कमिटी मेंबर्सच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या शुभ हस्ते. ओमकार लोडबेला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. ओमकार लोडबेला खूप साऱ्या शुभेच्छा वाढदिवसाच्या. ते एका षटकाची अखेरीस धावसंख्या अंकित झाली तिकडून धावफलकावर 17. 4 चौकार 1 डॉट आणि 1 सिंगल. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभो. ऐकवीरा चरणी हीच प्रार्थना आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमची अशीच प्रगती होत राहो, वृद्धिंगत होत राहो. बॉटम हँड ऑन साइडला ऑन ड्राईव्ह, ओमकार पाटणेचा फटका, चिकी सिंगल कंप्लीट. स्ट्राईक एंडला महेशने ऑलरेडी एक चौकार मारलाय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस 17 जानेवारी, आणि आपण बघतो की विद्युत प्रकाश झोतामध्ये आपल्याला ही क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते जवळजवळ शेवटच्या टप्प्यामध्ये. नंतर अजून 2 सामने बाकी आहेत. हा चेंडू बघूया, साईपालचा अत्यंत वेगवान भन्नाट वेग, पण दिशेवर नियंत्रण नाहीये. पंचांचा इशारा येतो वाईट बॉल, धावसंख्येत भर. हर्षल पाटीलकडे हा सिग्नल येतोय. 19वा फ्लिक करायचा प्रयत्न होता, यशीच्या मागून येतो तो म्हणजेच सागर उर्फ चिट्टू पावशे. चेंडू कव्हर करेल, डायरेक्ट हिट करेल, पण तोपर्यंत आपलं काम पूर्ण केलंय. पंचांचा लेग बाईटचा इशारा. गुड डिसिजन, थँक्यू अंकेश, गुड जॉब. लेग बाईटचा इशारा. ओमकार पाटणेचा भाऊ आज पंचांच्या भूमिकेत या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहतोय. अंकेश पाटणे स्टेपवरून खेळायचा प्रयत्न होता. जेवढ्या वेगाने चेंडू टप्पा पडला, मागे गेला, पुढे सरसवला फलंदाज, तेवढ्याच वेगाने मागे येतो ओमकार पाटणे.
स्टेपवरून खेळायचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद, विकेट फॉर साईपाल. पहिला ब्रेक थ्रू डेव्हिल जॉर्ज 11 या संघाला पहिला ब्रेक थ्रू मिळाला आहे आणि ओमकार पाटणेची अत्यंत प्रेशियस विकेट, ज्या विकेटची आपण तुलना करू शकत नाही ती विकेट मिळाली आहे डेव्हिल जॉर्ज 11 या संघाला. धावसंख्या 20 असताना आपण बघतो पहिला फलंदाज बाद झाला, पण आपल्या संघाला एक चांगली सुरुवात मिळवून दिली या फलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये त्याने 3 चौकार मारले आपल्या बॅटमधून आणि दर्जेदार सुरुवात आपल्या संघाला करून दिली. खूप चांगलं कॉन्ट्रीब्युट केलं आपल्या संघासाठी या खेळाडूने आणि 14 धावा आपल्या संघासाठी त्याने कुठल्या. पहिली विकेट गेल्यानंतर बघायचं लगेच आपण बघतो की विकेटवर टीम मीटिंग सुरू आहे. ही टीम मीटिंग झाली, बघायचं त्या टीम मीटिंग मध्ये काय नक्की चर्चा झाली, पुढच्या बॅट्समनला कशा प्रकारे ट्रॅप केलं जाईल. आकाश होते बॅटिंग साठी, नवीन आलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. 2 to go. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. tenniscricket.inच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. अत्यंत दर्जेदार क्रिकेट स्पर्धा शिवतेज मंगल मूर्ती चषक, पण त्याच्यामध्ये आपल्याला असला चालू असलेला सामना अत्यंत दर्जेदार बघायला मिळतोय. हाय व्होल्टेज मॅच. डेव्हिल जॉर्ज 11 वर्सेस श्री 11 दिवा डोंबिवली यांच्यामध्ये. लक्षात ठेवा की स्टॉपर सुरू आहे, षटक क्रमांक 2 सुरू आहे आणि पुन्हा सज्ज साईपाल, समोर आकाश. फिल्डिंग पाहिल्यानंतर पुन्हा सज्ज होते बॅटिंग साठी. बॅकफुटला गेला, कट केला, तिथे क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं डायव्हर्ट झाले चेंडू शुभन लोखंडेकडे. मिळेल ती एक धाव. आकाश खातं उघडतो एका धावेने. पहिल्या 2 फलंदाजांनी सामना थोडासा इझी केलाय या 5 षटकांच्या सामन्यामध्ये. 43चं लक्ष आणि आतापर्यंत धावसंख्या 21 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 स्टील रिक्वायर. टोटल 19 चेंडू शिल्लक. 19 चेंडू आणि 22 धावा. इझी समीकरण आहे, बघायचं आहे ते समीकरण आता उघड घडेल का गोलंदाज. स्वीप करायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाहीये आणि चेकी सिंगल कंप्लीट केली आहे. बघायचं आहे त्या ठिकाणी बॅटची हलकीची एज होती, टायमिंग करू शकला नाहीये आणि दरम्यान एक धाव होती ती कंप्लीट. तर षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या बघायला मिळते धावफलकावर. एकूण 22, करंट रन रेट 11चा, आता करायचे ते 21, चेंडू शिल्लक आहे ते 18, रिक्वायर रन रेट 7 रन पर ओव्हर. 7च्या गतीने धावा करायला लागतील मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 21 धावा 18 चेंडू मध्ये. बोली मार्कवर आकाश राऊंड विकेट अटॅक करेल. बॅकफुटला गेला, नो बॉलचा इशारा. नो बॉलचा इशारा आला आहे. पंचांनी नो बॉल केलाय. येस, नो बॉल. नो बॉलचा इशारा केलाय आणि बॅकफुट पंच. व्हॉट अ शॉट. क्रॅकिंग शॉट, मॅग्निफिसंट शॉट. नो बॉलवर चौकार. आकाशचा पहिला चेंडू आणि दर्जेदार स्क्वेअर कट. एक्सलेंट टायमिंग. पेटर्न स्ट्रोक, सिग्नेचर स्ट्रोक फ्रॉम महेश शिंदे. पहिला स्नो बॉल. मोठ्या संघाच्या विरोधात कशा प्रकारे खेळायचं, कसा दबाव हँडल करायचा, कसं प्रेशर हँडल करायचं हे या सर्व खेळाडूंना माहिती आहे. आणि काय फटका बघायला मिळाला आकाशच्या विरोधात. चौकार. पुढचा चेंडू आकाशचा, समोर महेश. स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर आपण बघतो तो फटका थेट रोहन चिलेच्या हातामध्ये. त्यातून आपण चेंडू कव्हर केला, डायरेक्ट हिट केलं ते म्हणजेच स्ट्रायकिंग एंडला सागरकडे. पण तोपर्यंत क्रीजच्या आतमध्येच फलंदाज होता. धावसंख्या आपण जी बघतोय अंकित झाली धावफलकावर ती 27. 43चं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी आणि चांगली सुरुवात मिळाली आहे. 17 चेंडू 16ची गरज. आकाश सामना वाचवणार का आकाश. राऊंड विकेट.
हो चांगला कव्हर ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट कॉपी बुक स्टाईल. डान्सिंग डाऊन द विकेट अँड देन एक्झिक्यूट केलाय थेट डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. मॅग्निफिसंट बॅटिंग. हा चौकार अत्यंत दर्जेदार. पुस्तकी फटका. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह. या चौकारामुळे धावसंख्या सुद्धा वृद्धिंगत होते, जाऊन विसावते ती 31 वर. ऑन चला पुलवॉर्ड शॉट. इम्प्रुव्हायझेशन. मॅन्युफॅक्चर. 3 चेंडू 3 चौकार बघायला मिळतील का महेश कडून, हे लक्ष लागलंय. फटका बनवला, मॅन्युफॅक्चर केला, डिपॉझिट केला, डिलिव्हर केलाय. सगळं काही एकच करतोय महेश शिंदे. धावसंख्या 35. हा चेंडू वाईड बॉल. अंकिश पाटणेचा सिग्नल. स्कोर मोजून 36. 7 धावांची अजूनही आता गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्टील 7 टू विन. स्ट्रेट ड्राईव्ह. बॅक टू बॅक तिसरा आलाय. आणि भरपूर साऱ्या पारितोषिकांची वर्षाव या खेळाडूमध्ये निश्चितच होणार, याच्यात मात्र शंका नाही. धावसंख्या 40. ओपनिंग बॅट्समनने सामना पूर्णपणे इझी केला श्री 11 संघासाठी. आणि काय सुरुवात केली आहे. मॅच विनिंग शॉट. सामना फिनिश. अवघ्या तिसऱ्या षटकामध्ये मॅच फिनिश केली आहे. 43 धावांचं लक्ष लिलया पार केलं. आणि आकाश विरोधात जबरदस्त फटकेबाजी. 4 चेंडू 4 चौकार. महेश शिंदे नामी काफी आहे. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट केली महेश शिंदेने. 25 धावांची खेळी केली आपल्या संघासाठी अवघ्या 9 चेंडू मध्ये. आणि विजेता शिल्पकार सुद्धा तोच ठरला. आपण सामन्याचा पुरस्कार देणार तर निश्चित त्यालाच. सो महेश शिंदे ठरलाय सामनावीर. शुभम कांबळे, अमित कडाळे आणि कमिटी म्हणजेच मंगल मूर्ती टीमच्या वतीने सुद्धा 500 असे एकूण 1,500 कॅश प्राइज आपण देत आहोत. 1500 रुपयाचा कॅश प्राइज आहे ते म्हणजेच फलंदाज महेश शिंदेसाठी. चला महेशने यायचंय सामनावीरचा पुरस्कार आणि 1500 रुपयाचा कॅश प्राइज महेश शिंदेसाठी. अमित कडाळे, करण सावंत आणि मंगल मूर्ती क्रिकेट संघाकडून प्रत्येकी 500. जय